पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यशराज मेन्सवेअर मध्ये. तर जसं की आपण बघू शकता, मी यशराज मेन्सवेअर म्हटलो म्हणजे असं नाही की मी दुकानाचं शूट करतो. आपला मित्राचा व्लॉग आहे, आपल्या मित्राचं लग्न आहे, त्याचा व्लॉग केलेला आहे मी. आणि त्या व्लॉग मध्ये आपण बघणार आहोत आपला प्रिय मित्र सचिन काळे याचं लग्न आहे. आणि त्या लग्नात आपण जाणार मस्तपैकी आयुष करणार, धिंगाणा करणार, धुळाळा करणार. ते बघायला तुम्हाला व्लॉग बनवणार मी यावेळेस. आणि यशराज मेन्सवेअर मध्ये वेलकम मी यासाठी म्हटलं कारण मी आता शॉप मध्ये लवकरात लवकर या, खरेदी करा, मस्तपैकी धिंगाणा करूया आपण लग्नामध्ये. तर आता वाजलेले रात्रीचे 9:30 वाजता. आता तर काही नाही, मी फक्त तुम्हाला इंट्रोडक्शन करतोय कशासाठीचा ब्लॉग आहे. आणि आता उद्या जाणार आहे आपण ब्लॉग मध्ये, नुसता धिंगाणा करायचा. आपल्याला सकाळी 7 वाजता इथून निघायचंय, तर तासाभरात 8 वाजता तिथं पोहोचणार आहे. मग त्याच्यानंतर नुसता धिंगाणा फक्त बघा तुम्ही. आता काय, चला तर पुन्हा भेटूया मित्रांनो. मी उद्या सकाळीच येणार होतो तुमच्याकडे डायरेक्ट व्लॉग मध्ये. तर त्या व्यतिरिक्त आता वाजलेले 11 वाजलेले, आणि 11 वाजलेले असताना आपला मित्र संदेश मला घेऊन आला होता चष्मा आणि शूज घ्यायला. तर चष्मा आणण्यासाठी आपण आलेलो सागर ऑप्टिकल मध्ये. काय म्हणशाल मामा? काय नाही निवांत आहे. कशी आहे आपल्याकडे चष्म्याची क्वालिटी कशी आहे? चष्म्याची क्वालिटी चांगली आहे ना, एका जड एक क्वालिटी आहे आपल्याजवळ. एकापेक्षा एक क्वालिटी असणारे सागर ऑप्टिकल बुड्डी लाईन मध्ये आहे. आणि इथं आपण आलेलो आहोत संदेश सोबत. संदेश कसा दिसतोय? एक नंबर दिसतोय संदेश. तर या प्रकारे आपण येऊया आता. मस्त मी पण खरेदी करणार आहे आता. खरेदी केल्यानंतर आपण येऊया उद्याच्या भागात. तर लवकरात लवकर कनेक्टेड राहा. धन्यवाद. जसं की आपलं होणार होतं फक्त चष्मा घेऊन. चष्मा तर आपण घेतलेला आहे. आता तो उद्या आपण मी कसं आहे. त्या व्यतिरिक्त आता आम्ही जेवण करायला आलेलो आहे. मस्तपैकी पावभाजीचा बेत चालू आहे. आता बघूया बाकीचं उद्याच्या सीन मध्ये. असं म्हणून मी अजून किती चालतो काय माहिती. आता उद्याचा ब्लॉग होता, आजच बनवतो. चला तर भेटूया उद्या. अशा प्रकारे निघलेलो आहे आपण जालन्याला, कारल्याला. आता गाडीत बसलेलो, आपल्या सगळे मित्र आहे. आणि आता देवाचे नाव घेऊन जाऊया. चला तर, गणपती बाप्पा, वेंकटरमण. चला ना, 7 वाजता आपण निघलेलो होतो. आता वाजलेले 10 वाजलेले असून सुद्धा आपण पोहोचलेलो नाही. आपला मित्र आहे आता गौरव दसवगे. मित्रा, कसा आहेस तू? मजेत. आता इथून चाललो आपण डायरेक्ट कारल्याला. कारल्यासोबत खाणार आपण पोळी, जाणार आता सचिनच्या लग्नाला. चला आता. तर मित्रांनो, आता रस्त्यामध्ये आलेलो आहोत आपण. आणि एवढा भारी दिसतोय मी, एवढा भारी लुक करून चाललोय मी आता मस्तपैकी कारल्याला. तर जसं की आपण बघू शकता, संदेश भैया सोबत आपण चाललेलो आहे. तर आता नुसता धिंगाणा राडा दिसता. काय काय करणार आहे काय माहिती. एसी चालू आहे, दरवाजा बंद ठेवतो मी. त्या व्यतिरिक्त आपल्या सोबत जुळलेले आहे अनिकेत आणि गौरव. काय सांगशील अनिकेत? दोस्तो कचोरी खाव. कचोरी खाऊ म्हणतोय तो, कचोरी खातोय आम्ही आता. चेतन सुद्धा बसलेला आहे मार्केटमध्ये. मार्केटमध्ये आल्यावर तुला काय वाटतंय? बिस्किट का वाटतं. सक्सेस मध्ये जाऊन येतो आम्ही. तर मित्रांनो, फायनली पोहोचलेलो आम्ही इकडं. जसं का बघू शकता, शाळेमध्ये लग्न आहे. त्या शाळेमध्ये आम्ही आलेलो आहे. संदेश पूर्ण बोर झालेला आहे. तर बघूया सचिनला भेटून, मित्र कोण भेटतंय काय भेटतंय. चला तर. तर आलेलो आपण आता. सचिन भेटलेला आपल्याला. मित्र, काय सांगशील लग्नाबद्दल? सचिन सोबत आलेलो आपण. कसं आहे सचिन? आलोय तू. मित्रांनो, 10वी कक्षामध्ये आता आलेलो आहोत आपण सचिनला भेटायला. सचिन आता काही वेळातच आवडणार आहे. तर कसा दिसतो आपला नवीन नवरदेव? तर इथं बसलेले आपले सगळे मित्रमंडळी, जसं तुम्ही बघू शकता. मुझे नहीं पता था मैं इतना खूबसूरत लगता हूँ. क्या बोलती है तू? आलो होतो इथं. सचिनचं आता चालू आहे ते, त्यांची ती विधी चालू आहे काहीतरी. इथं केदार आणि रोहित जोडलेला होता इथं. कसा आहे रोहित? मार्केट. जसं की मित्रांनो आपण बघू शकता, आपण आला सचिनच्या लग्नामध्ये. सचिनच्या लग्नाची विधी सचिनच्या लग्नाची विधी चालू आहे. तर रस घेऊन आलेला आहे तो मूर्ख मनुष्य. तर अशा प्रकारे आपण आता रस पिणार आहे आणि मस्तपैकी लग्नाला सुरुवात करायची. चला तर मग. अमित, काय सांगशील? आपल्या मित्राचं लग्न आहे, तर आता काय बोलून घे ना. अरे माझं लग्न झालं तू सांगणार. मित्रांनो, आपण आलेलो आहे सचिनच्या लग्नाला. आता वरातीत नाचायला जाणार आहे. पंखा चालू असला की हवा येते. सचिन भाऊच्या लग्नात नुसती मजा येते.
दाखवा सचिन भाऊची वरात दाखवा जरा. सचिन भाऊची वरात दाखवा. लग्नाची गडबड चालू आणि हे पोरं तांदूळासाठी भांडण करताय. चेतनने बघा केवढे घेतले, तर गौरव बघा केवढे घेतले. तेव्हा का ते भांडणं चालू नसते लग्नाची. पूर्ण गावावर पब्लिक चालू आहे सध्या. अशा प्रकारे सचिन भैया सगळ्यांमध्ये लग्न करतात आणि परत धिंगाणा करतात. पुरुष यांनी जगाला बसू नये, महिला मंडळीची पंगत होईल. मंडळी मित्रांनो, मस्तपैकी लग्न बिग्न झालेलं आहे. आता मस्त जेवण खाऊन करायचं बाकी आणि घरी कल्टी भरायची. तर आता जेवणाची पंगत बसली. आम्हाला असं काही करतो. उसन भरलेली मित्रांनो लय मोठी. आता एवढं मोठं नवलदेवाला उचललं होतं, त्यामुळे आता गेम झालेला आहे. तर आता येऊया आपण. तुम्हाला एक पॉपअप स्क्रीनवर एक फोटो टाकतो, तो पण फोटो बघून घ्या. लय क्लास आलेला आहे. चला तर जेवण करून आपण निघताना बोलूयात. चला. मस्तपैकी आपलं जेवण झालेलं आहे. आता आपण मस्तपैकी बसलेलो आता इथं हवेशीर. आणि जर का तुम्ही आता मंडप बघू शकता, जेवणाच्या व्यवस्था बघू शकता, तुम्ही बघू शकता मित्रांनो. तिकडे सचिनचा फोटो काढणं चालू आहे. त्या व्यतिरिक्त आता इकडे बघत असले तर इकडे संदेश, त्यानंतर चेतन, ते सगळे जेवत आहेत. बाकीची पंगत सुद्धा चालू आहे. आणि आपलं जेवण झालेलं आहे मस्तपैकी. वरण भात बटाट्याची भाजी आणि पोळी. मस्तपैकी चीट डे झालेला आहे आज. डाएट तुटलेलं आहे आणि आता मस्तपैकी झाडाखाली शाळेमध्ये मस्त पडी यायच्या. ओके. मित्रांनो, शेवटी जसं का आपण बघू शकतो लग्न अटेंड करून आता आपण घरी चाललोय. घरी जाताना आपल्यासोबत चेतन आहे, गौरव आहे आणि अनिकेत आहे. समोर संदेश आहे. काय सांगशील अनिकेत? काही नाही, मस्त झालं, एकदम टकाटक लग्न झालं. फोटो वगैरे व्यवस्थित काढले, सगळं व्यवस्थित झालं. आणि एक माझ्या भावाला लास्टची एक मिठी दिली, त्यानंतर त्याला बाय बाय ठोकला आणि आम्ही निघालोय आता. गौरव, तू काय एन्जॉय केला यामध्ये? आमच्या ज्यात एक क्रिकेट पडली आहे. आता पहिली विकेट तर पडलेली आहे सचिनची. आता पुढे बघूया कोणाचा नंबर येतो, काय येतो. आता परत एकदा काहीतरी नवीन टूर काढूया किंवा कुठला तरी बाहेरचा दौरा काढूया. त्यामध्ये तुम्हाला नक्की जॉईन करेल. आणि असं हगणं मुतणं टाकणं आपल्याला जमत नाही, त्यामुळे मी मेन मुद्दे टाकलेले. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जॉईन करा, सबस्क्राईब करा, लाईव्ह करा, कमेंट करा, काही पण करा, पण करा. सक्सेस मध्ये लाईक मारून द्या. धन्यवाद. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय भारत. परत या लाईकला. छान अशा प्रकारे रस बनवलेला आहे. तुम्ही म्हणत असाल ब्लॉग संपलेला आहे, पण ब्लॉग संपलेला नाही. आपले कडक मध्ये क्लिपा चालूच राहणार आहे. आणि फोन मध्ये अटकलेले. कसा आहे रस? एक नंबर रस बनवलेला मामा, एक नंबर. लगे दिलखुश रसवंती उघडून टाकलेली मामाने इथं. त्याच्यामुळं सक्सेस येत राहा. असं व्हिडिओ बघायला येत राहू आपण पुन्हा एकदा, आहे की नाही?